अहंकार एक प्रकारे इन्सेंटिव्हचं काम करतो प्रगती करण्यासाठी. मग जी कुठली प्रगती आहे, आध्यात्मिक प्रगती असेल किंवा भौतिक प्रगती असेल, त्या भौतिक प्रगतीसाठी सुद्धा एक इन्सेंटिव्ह म्हणून अहंकार काम करतो, चालना देतो तो. कशी? उदाहरणार्थ बघा की अगदी घरातलंच आपल्या उदाहरण, की समजा माझी आई खूप सुंदर स्वयंपाक करते, अगदी ती सुगरण आहे, पण मी जेव्हा स्वतः एखादा पदार्थ करते तिच्याकडनं शिकून आणि तो मला उत्तम जमतो, तेव्हा तुम्हाला होणारा आनंद बघा. तो आनंद कशामुळे होतो? की तो पदार्थ मला करता यायला लागला. इतके दिवस मला तो करता येत नव्हता, पण आता तो करता यायला लागला. म्हणजे इथे मी महत्वाचा आहे. मला अमुक एक गोष्ट करता येत नव्हती, ती आता मला करता यायला लागली आणि त्यातून तो आनंद मिळतो, त्यातून ते समाधान मिळतो आणि व्यक्ती अधिकाधिक गोष्टी शिकायला, काहीतरी करायला प्रवृत्त होते. म्हणजे जसं आपण एरवी गमतीने म्हणतो बघा, की हे जर पोटच नसतं आणि ही पोटाची खळगी भरायची गरजच माणसाला पडली नसती, तर माणसाने काय केलं असतं? तर तो अगदी सुस्त, जड, निष्क्रिय होऊन गेला असता. अगदी अहंकार नसता व्यक्तीच्या ठिकाणी, म्हणजे अहंकार या घटकाची निर्मितीच जर या विश्वामध्ये झाली नसती, तर परत व्यक्ती तसाच सुस्त, निष्क्रिय झाला असता. अहंकार आहे आणि तो अहंकार सुखावला जातो, त्यातून व्यक्तीला कर्म करण्याची प्रेरणा मिळत राहते.